अहो महाराज बाहेर येऊस तर थांबता का त्याच्या आधीच जातावर किती आरडायला लागले तर काय रे संजय मामा तुझं काय रे लागा हे तुला सांगितलं का नाही तसाच मंडप झाला पाहिजे बरं का मी तर कशा टेन्शन घेऊ मी नको टेन्शन घे मी बांधतो ना. काय तुमची काय गडबड आहे बरं काय गडबड आहे हा मोठ्या मोठ्या देवळात रांगा लावत वाट बघतास ना मग इथं थोडी वाट बघितली तर काय हरकत आहे आम्हाला राव गडबड करू नका कळते का काय म्हणतोय ते नाही आम्हाला महाराजांना भेटायचे. अरे हो दर्शन घ्यायचे. हो घ्यायचंय दर्शन भेटायचंय पण आतमध्ये देवाशी संवाद साधत असतील झाल्यावर येतील की बाहेर का तसंच पळून चाललेत कुठं तवर जरा दम धरा गोपाळ महाराज की जय. गोपाळ महाराज की जय. गोपाळ. थांबा 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 घाई करू नका हाती घाई हाती काहीच लागत नाही मला सगळं कळतंय तुम्ही तुमच्या अडचणी समस्या घेऊन माझ्याकडे आलाय मी सोडवीन सुद्धा पण आता मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय त्यामुळे तुम्ही नंतर या वय वय आता एक काम करा तुम्ही सगळ्यांनी घरी जा हा आणि घरी गेल्यावर गोपाळ महाराजांचं नामस्मरण करायला अजिबात विसरू नका महाराज संध्याकाळपर्यंत येतात मग तुम्ही परत दर्शनाला या ठीक आहे आपण कामाला सुरुवात करूयात आपले जितेशराव कुठे आहेत जितेशराव म्हणते हाय की तुझा भाऊ आहे की तिकडं ठीक आहे आला जितू बर चला महाराज नाही पाय मस्त चांगले माझे बाई आतमध्ये आले फुलं ताई असेल तर आणि ते बी राहू द्या ना का बाहेर उभं राहिला का कोण जातंय कोण येतंय कळतंय हे तर पैशाचा विषय निघाला म्हणजे काय भिंतीनं कान असतात कशाला उभी ईशाची परीक्षा घ्या मग ते सगळं राहू द्या मला सांगा काय करायचं ठरवलंय तुम्ही कशाचं हा का आता कशाचं म्हणजे काल रातच्याला आपण गोपाळच्या खोलीत नव्हतो गेलो का पैसे दागदागिने शोधायला हा ते कुठं गावलंय त्याचं काय करायचं ठरवलंय बाई मला तर कळना झालंय होय आता काय पैशाला काय पाय बी फुटले का काय घरात पैसे कुठं काय गावले नाही कुठं ठेवले असतील याने बाहेर तर ठेवले नसतील ना नाही का बाहेर कशाचं ठेवतोय हा ठेवले असतील बरं का बाहेर ती आपली गोठ्याकडची जागा आहे ना तिथं तर नसतील ठेवले होय ना चला ना एकदा जाऊन बघू ना हा हुडकू ना गावले तर गावले चांगलंच आहे जायचं का चल चल तू या बघा इथंच कुठेतरी ना गोट्यामध्ये लपवलं असणारी आता आपल्या महाराजांचे फोटो काढायचे तर ते देवाच्या मागे असं ते गोल असतं की नाही इंद्रधनुष्य नाही ते गोल दर्शन चक्रे ए लिंबूटे मुले बडबड करू नका गप्प बस नाही तर ते त्याला दैदिप्यमान म्हणतात गोल असं प्रकाश पडतो की नाही ते आपल्या महाराजांच्या डोक्याच्या मागं ना आलं पाहिजे हा हा ऑल द बेस्ट चंदू दादा कळलं ना महाराज महाराज अशी बोलते बघू बघू आई शपथ कसलं खरंच देवच वाटायला लागले तुम्ही कसलं भारी दिसताय एक नंबर हा 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 चला टिम्पल हा लक्षात ठेव कातळवाडी फोटो 2 सेकंद डॉक्टर मला माझी जान प्यारी की नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त ह्याच्यावर लक्ष द्या हा चला भारी आहे की व्हेरी 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 माझ्याकडे नका बघू या फोटोत बघा भारी आलेत की नाही हा म्हणून सांगत असते या डिंपलचं ऐकत जा म्हणजे फायद्यात राहाल नाही तर जाल तोट्यात अगं आयुष्यभर ऐकायला तयार आहे मी हा फोटो एक नंबर काढलेत आपला गोपाळ लागा डिक्टो महाराजच वाटतोय की ए वाटायचं काय त्यात आता आहेच महाराज आणि डिंपलची आयडिया म्हणल्यावर भारीच असणार ए ताई म्हण अरे डिम्पलची आयडिया बेस्टच आहे अरे डिम्पल हुशारच नाही अरे डिम्पल सुंदरच नाही डोकेबाज बी आहे झालं कौतुक करून आता पुढच्या कामाची आपल्याला सुरुवात करावी लागणार हा काय आता कसलं काम बघा आता तुमचा एवढा फोटो काढलाय महाराज आहे तुम्ही महाराज
तुमचं मोठं असं होर्डिंग लागणार, त्याच्या घरावर तुमचा फोटो आणि मोठ्या अक्षरात नाव. बरोबर आहे, असं मोठं नाव गोपाळ महाराज. बरोबर आहे. काय बरोबर आहे? किती वेळा सांगितलं लिंबू टिंबुनी मध्ये मध्ये बोलायचं नसतं. गोपाळ महाराज हे काय नाव झालं होय? नावात काही दमच नाही. मग तू काय महाराजांचं परत बारचं घालते काय? म्हणजे मग तू काय परत महाराजांचं बारसं घालते काय? आता गोपाळचं नाव गोपाळ आहे म्हणल्यावर गोपाळला गोपाळ महाराजच म्हणणार ना, दुसरं काय म्हणणार? नाही, नाव वेगळं ठेवायचं. म्हणजे कसं असतं, जर असं मोठं नाव ठेवलं की नाही ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि मग ते नाव आणखी मोठं होतं, मग माणूस फेमस होतो. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते, आता मी हिरोईन आहे ना, तर आमच्या इंडस्ट्रीत कसं असतं, तुम्हाला अक्षय कुमार माहितीये, शाहरुख खान, दिलीप कुमार, त्या सगळ्यांनी नावं बदलली आणि ते मोठे झाले. हे तर आपले महाराज आहेत, ते मोठे नको व्हायला म्हणून म्हणते नाव बदला. हा, कुरोलीकर महाराज. संकटर महाराज. बरोबर आहे. कसलं घाण नाव आहे का? गोहिने महाराज. गोही देव महाराज म्हणजे गोपाळ हिम्मतराव देशमुख महाराज. थू. छी, एक नंबरचं भंगार. आणि महाराज महाराज काय चाललंय हा? बाबा म्हणायचं, बाबा म्हणजे कसे आपल्या सगळ्यांचे जवळचे बाबा वाटतील. अरे काय टाइमपास लावलाय, असं वजनदार नाव सुचवा ना. काय लागा तुम्ही? पुनर्जन्म बाबा. शरण या बाबा. डॉक्टर बाबा. थांबा थांबा, तुम्ही विनाकारण चर्चा करताय. नावात काय आहे सांगा? भगवंत म्हणतात तुम्ही विनाकारण वेळ वाया घालवू नका.